तुम्हाला माहिती आहे का लक्ष्मी देवीचा एक पुत्रही आहे? नाही माहिती तर चला जाणून घे. जय गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे बाप्पाची गाथा या चॅनल मध्ये. आणि आजची आपली कथा ही थोडी वेगळी कथा असणार आहे. दिवाळीमध्ये आपण लक्ष्मी देवी सोबत गणेशाची पूजा का करतो याबाबत आजची आपली कथा असणार आहे. तर चला जाणून घेऊया. दिवाळीत देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशांची पूजा केली जाते. त्यामागे दोन मुख्य कारण आहेत. पहिलं, देवी लक्ष्मी ही आपल्याला समृद्धी ऐश्वर्य प्रदान करते व भगवान गणेश हे आपल्याला बुद्धी प्रदान करतात. एका पौराणिक कथेनुसार लक्ष्मी मातेला मातृत्व नसल्यामुळे त्यांना फारच दुःख झाले होते. म्हणून त्यांनी एके दिवशी पार्वती माताकडे जाऊन ते म्हणाले की मला तुमच्या दोन्ही पुत्रांपैकी एक पुत्र दत्तक द्या. तर पार्वती माता म्हणाल्या, माझ्या दोन्ही पुत्रांपैकी एक पुत्र खूप मस्तीखोर आहे आणि एक पुत्राला 6 मुख आहेत. तर तुम्ही दोन्ही पुत्रांपैकी एक पुत्राला कसे सांभाळाल? तेव्हा माता पार्वतीकडून लक्ष्मी मातेने त्यांचे पुत्र गणेश यांना दत्तक घेतले. या आनंदात लक्ष्मी मातेने एक घोषणा केली की ज्या घरात माझ्या आधी माझ्या पुत्राची पूजा केली जाईल त्या घरातच माझी कृपा लाभेल. ज्या घरात कोणी गणेशाची पूजा करणार नाही त्या घरात माझी कृपा कधीच लागणार नाही, असे लक्ष्मी माता म्हणाल्या. म्हणून दिवाळीच्या पूजेत आधी विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते, त्यानंतर धनलक्ष्मी मातेची पूजा केली जाते. म्हणूनच दिवाळीत लक्ष्मी मातेच्या उजव्या बाजूला भगवान गणेश विराजमान असतात. गणेशाला बुद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरात स्थिर राहते. तर ही होती आपली दिवाळीतली गणेश लक्ष्मी पूजेमागील कथा. तर ही तुम्हाला कथा आवडली असेल तर तुमच्या प्रियजनांना पाठवा व चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या बाप्पाची गाथा पूर्ण टीम कडनं तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तोपर्यंत जय गणेश.